या बातमीचे प्रायोजक सरगम कलेक्शन ब्रँडेड शर्ट फक्त 200 रुपयात रमजानचा आनंद दुप्पट करा. सरगम कलेक्शनला भेट द्या. जगदंबा चौक, लष्कर, सोलापूर. अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे इराणने प्रत्युत्तरादाखल मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले केले आहेत. यामुळे संपूर्ण आखाती प्रदेशातील हवाई वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. दुबई अबुधाबी विमानतळ बंद असल्याने हजारो भारतीय पर्यटक, विद्यार्थी आणि नागरिक अडकले आहेत. या संकटात सोलापूर जिल्ह्यातील 10 पर्यटक देखील अबुधाबी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडकून पडले आहेत. हे पर्यटक पर्यटनासाठी दुबईला गेले होते, पण युद्धामुळे विमानसेवा रद्द झाल्याने ते परत येऊ शकले नाहीयेत. या परिस्थितीत सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांनी तातडीने पावले उचलली आहेत. आमदार साहेबांनी अडकलेल्या पर्यटकांशी दूरध्वनीवर संपर्क साधला, त्यांची विचारपूस केली, सध्याची परिस्थिती जाणून घेतली आणि सुरक्षित राहण्याच्या सूचना दिल्या. तसेच त्यांना जिल्हा प्रशासनाचे संपर्क क्रमांकही उपलब्ध करून दिले आहेत. आमदार देशमुख यांनी अधिकाऱ्यांशी बोलून माहिती घेतली असून या पर्यटकांना लवकरात लवकर सुरक्षित सोलापूरला परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सोशल मीडियावर या संदर्भातील व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात आमदारांच्या या संवेदनशील प्रयत्नांचं कौतुक होताना दिसत आहे. हॅलो, नमस्कार. काय दुबईत काय अडचण काय? हो हो हो, काल तुमचा मेसेज मिळाला होता. मी जिल्हाधिकारी महोदयांना सांगितलंय, पण मी परत तिथं आपलं दुबईच्या शासनामध्ये आपला एक बेळगावचा मराठी माणूस आहे, व्यंकटराव पाटील म्हणून, त्यांनाही काल फोन केला होता. तुमचं सगळं सांगितलं. त्याने म्हणले अजूनही तर काय तसं घाबरण्यासारखं नाही, फक्त आहे त्या ठिकाणी राहायला सांगा, बाहेर फिरू देऊ नका जास्ती. पण आम्ही काळजी घेतोय त्याची सगळ्यांचीच, पण कुठं जाऊ नका म्हणून एवढं सांगितलंय. इथं जिल्हाधिकाऱ्याला सांगितलंय, राजदूताकडून काही निरोप असेल, काही व्यवस्था झाली तर तुम्हाला तात्काळ कळवतो ह्या नंबरवर. तुमचे 2 नंबर द्या, जिल्हाधिकारी महोदयांना मी देतो ते नंबर. जर आपलं केंद्र सरकारने सोय केली तर म्हणजे लगेच तुम्हाला फोन करून तिथं विमानतळावर येता येतं, बाकी काही नाही. आणि काय असेल तर शेखरकडे सांगा, माझ्या संपर्कात राहू आपण. काळजी घ्या, लय फिरू नका माझ्या. ओके, धन्यवाद, शुभेच्छा.